बाहेर छान रिमझिम पाऊस येतोय आणि घरामध्ये थंडगार गारवा सुटलेला आहे. अशा वेळेला गरमागरम चहासोबत काहीतरी कुरकुरीत खावंसं वाटतं ना, तर अशा वेळेला तुम्ही हा उलटा वडापाव नक्की एकदा घरामध्ये ट्राय करून बघा. खरं सांगते चव तर वेगळी आहेच, पण खायला सुद्धा खूप टेस्टी आहे आणि बनवायला तितका सोपा आहे. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला. तर आज आपण बनवणार आहोत उलटा वडापाव, जे बनवायला खूप सोपा आहे. त्याच्यासाठी सगळ्यात आधी तर आपल्याला घ्यायचा आहे खलबत्ता. याऐवजी तुम्ही मिक्सरच्या पॉटमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता. आता त्याच्यामध्ये आपल्याला 4 हिरवी मिरची ॲड करून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 इंच इतकं आलं ॲड करायचं आहे. ते मी कट करून ॲड केलेलं बारीक झालं पाहिजे म्हणून. त्यानंतर अर्धा चमचा इतकं धने ॲड करायचं आहे. हिरवी सोप असेल तुमच्याकडे तर ती सुद्धा ॲड करून घ्या. त्याच्याने तर खूप छान फ्लेवर येतो, पण माझ्याकडे आज अवेलेबल नाहीये म्हणून मी फक्त धने वापरले आहेत इथे. त्यानंतर छान आपल्याला हे बारीक करून घ्यायचंय, वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक वाटायचं नाही, छान जाडसर वाटून घ्यायचं आहे. ज्यावेळेला आपण बाईट घेतो की नाही, त्यावेळेला ते तोंडामध्ये त्याचा क्रंच येतो धनेचा, ते खूप छान लागते. अशा पद्धतीने छान जाडसर वाटून घ्यायचं. तर बघा इथे मी वाटून घेतलेलं आहे आपलं वाटण. त्यानंतर काय करायचं, गॅसवर एक पॅन ठेवायचं. त्याच्यामध्ये 1 ते दीड चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे. अर्धा चमचा जिरे ॲड करायचे. जिरे छान भाजू द्यायचे. त्यानंतर आपण जे वाटून घेतलेलं मिरचीचं पेस्ट आहे, मिरची, धने तो ॲड करून घ्यायचा आहे आणि त्यानं थोडंसं 1 मिनिटापर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 3 मोठ्या साईजचे बटाटे मी इथे उकडून घेतलेले आहेत. ते आपल्याला हाताने रफली मॅश करून ॲड करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करून घ्यायचे आहेत. अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद ॲड करायची आहे. 1 चमचा चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये बघा इथे मी 10 ते 12 पानं कढीपत्ता ॲड करून घेतलेले आहे. हे आपल्याला तेलामध्ये ॲड करून घ्यायचं होतं, पण मी विसरली. त्यासाठी या स्टेजवर ॲड करून घेतलेलं आहे. तुम्ही तेलामध्ये ॲड करून घ्या. त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि आता हे आपल्याला 2-3 मिनिटासाठी छान परतून घ्यायचं, शिजवून घ्यायचं आहे. इथे आपल्याला बटाटे पूर्णपणे मॅश करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने चमचने व्यवस्थित प्रेस करून बटाटा मॅश करून घ्यायचा आहे. जेवढा बटाटा आपल्याला मॅश करता येईल तेवढा बटाटा आपल्याला व्यवस्थित मॅश करायचा आहे आणि इथे बघा आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. गॅस बंद करून घेऊया आणि हे पूर्णपणे गार करून घेऊया आपण. जोपर्यंत भाजी थंड होते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर बघा इथे मी एक दुसरं बाउल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 कप इतकं बेसन ॲड करायचं आहे. तर इथे मी कपाचा माप घेतलेलं आहे. तुम्ही सिंपल घरामध्ये जी वाटी आहे त्या वाटीचं सुद्धा माप घेऊ शकता. किंवा तुम्ही किती प्रमाणामध्ये बनवणार आहात त्यानुसार बेसन घ्या. इथे मी 1.5 कप इतकं बेसन घेतलेलं आहे. पाव चमचा हळद ॲड करायची आहे. अर्धा चमचा मिरची पावडर ॲड करायचा आहे. अर्धा चमचा चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. अर्धा चमचा इतकं ओवा ॲड करायचं आहे. ओवा छान हाताने क्रश करून ॲड करायचं म्हणजे छान फ्लेवर येतो. आणि त्यानंतर बघा इथे सगळे ड्राय इन्ग्रीडियंट्स आपल्याला मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. आधी सगळं मिक्स करायचं. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडं-थोडं करून पाणी ॲड करायचं आहे. एकदम पाणी ॲड करायचं नाही. थोडं-थोडं करून पाणी ॲड करायचं आहे आणि एक घट्टसर आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. खूप जास्त पातळही नाहीये आणि खूपही जास्त घट्ट नाहीये. एकदम मीडियम साइजची छान घट्टसर कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. तर बघा इथे आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे. थोडंसं मिक्स करून घेते, बाजूला ठेवून घेऊया. आता आपल्याला एक सिंपल चटणी तयार करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी सगळ्यात आधी एक मिक्सरचा पॉट घेतलाय. त्याच्यामध्ये मूठभर इतकी कोथिंबीर ॲड करायची आहे, 2 हिरवी मिरची, अर्धा इंच इतकं आलं आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, पाव चमचा इतकं. जर तुमच्याकडे पुदिन्याची पानं असतील ते सुद्धा ॲड करून घ्या, पण माझ्याकडे नाहीये म्हणून मी सिंपली बनवून घेतलेली आहे. मिक्सरला लावून वाटून घ्यायचं आहे. चटणी बनवून तयार झालेली आहे. आता एका वाटीमध्ये आपण ही काढून घेऊया. तर बघा इथे मी काढून घेतली आहे. छान घट्टसर अशी चटणी बनवून तयार केलेली आहे. सिंपली पुदिन्याची पानं नसतील तर तुम्ही अशी ही चटणी बनवून तयार करू शकता. चटणी बनवून तयार झाली आहे. बाजूला ठेवून घेऊया. आता काय घ्यायचं आपल्याला 2 ब्रेड. तर बघा इथे मी 2 ब्रेड स्लाइस घेतलेला आहे आणि त्याच मापाची एक वाटी घ्यायची. जेवढी ब्रेड आहे त्या मापाची आपल्याला एक वाटी घ्यायची आहे आणि हे ब्रेड स्लाइस आपल्याला असं राउंडमध्ये कट करून घ्यायचं बघा. घरामध्ये आपल्या वाटी असतेच. एखादी छोटी वाटी असेल तरी चालते, पण एकदम मोठी नको. व्यवस्थित राउंड शेपमध्ये निघालं पाहिजे ब्रेडचं स्लाइस बघा अशा पद्धतीने जर कट केलं तर. तर इथे मी दोन्ही ब्रेड कट करून घेतलेलं आहे आणि हे जे एक्स्ट्राचं निघलेलं आहे ते फेकायचं नाही. त्याच्यापासून छान असं होममेड ब्रेड क्रम्स बनवून तयार होतो.
तर सगळ्यात आधी काय करायचं, दोन्ही ब्रेड स्लाइस घ्यायचं. त्याच्यावरून आपल्याला ग्रीन चटणी लावून घ्यायची बघा. सगळ्या बाजूनी छान इव्हनमध्ये चटणी लावून घ्यायची. छान फ्लेवर येतो ज्यावेळेला आपण बाईट घेतो की नाही, त्यावेळेला मस्त असं चटणीचा फ्लेवर येतो. तर बघा सगळ्या बाजूने इथे मी चटणी लावून घेतलेली आहे. लावून घेतल्यानंतर आता काय करायचं, एक स्लाइस उचलायचा, दुसऱ्या स्लाइसवर ठेवून घ्यायचा आहे. तुम्ही कधी हा उलटा वडापाव घरामध्ये बनवलाय का? कमेंट करून नक्की सांगा. तर बघा हा मी ठेवून घेतलेला आहे आणि ते एक आपला स्लाइस तयार करून घेतला आहे. त्याच पद्धतीने ते दुसरे 2 ब्रेडसुद्धा कट करून घेतले. त्याच्यावरून सुद्धा मी ग्रीन चटणी लावून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने. दोन्ही स्लाइसवर लावायची आपल्याला. जर तुम्हाला एका स्लाइसवर लावायची असेल ना तरीही चालते. पण इथे मी दोन्ही स्लाइसवर लावून घेतलेली आहे. त्यानंतर ती सुद्धा आपल्याला त्या दुसऱ्या स्लाइसवर ठेवून घ्यायची अशा पद्धतीने. आणि त्यानंतर बघा आपल्याला जे आपण बटाट्याचा मसाला तयार करून घेतलेली आहे, भाजी तयार करून घेतलेली आहे ना, ती दोन्ही साइडने आपल्याला लावून घ्यायची आहे. आधी वरच्या बाजूने लावून घ्यायची आणि खूप जाड लावायची नाही. छान अशी पातळ लेयर लावून घ्यायची आहे. त्यानंतर बघा मी इथे पलटवून घेतलेलं आहे आणि खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित अशी पातळ लेयर इथे बटाट्याच्या भाजीची लावून घेतलेली आहे. तुम्ही हाताने सुद्धा लावून घेऊ शकता किंवा चम्मचने लावून घ्या, पण व्यवस्थित अशी पातळ लेयर लावून घ्या. तर आपला एक वडापाव बनवून तयार झालेले ते आपण बाजूला ठेवूया. आता दुसरं सुद्धा बनवून दाखवते. सगळ्यात आधी ना भाजीची एक पातळ लेयर लावून घ्यायची. दोन्ही बाजूने लावायचं आपल्याला, मागच्या आणि पुढच्या दोन्ही बाजूनी. तर बघा इथे मी मागच्या बाजूने लावून घेतली. त्यानंतर बघा या बाजूने सुद्धा आपल्याला पलटून लावून घ्यायचं आहे आणि खूप जास्त लावलेली नाहीये. मी छान अशी पातळ लेयर लावून घेतलेली आहे. तर बघा इथे मी दोन्ही पाव तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे, जे आपण बेसन तयार करून घेतलेलं आहे, बेसनचा घोळ किंवा बॅटर तयार करून घेतलेलं आहे ना, त्याच्यामध्ये एक चिमूटभर खायचा सोडा, बेकिंग सोडा ॲड करायचा आहे. हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आधी आपल्याला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे बनवून ठेवलेलं पाव आहे, ते डिप करून घ्यायचं आहे. एकदम सिंपल आहे बनवायला, खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते. तर सगळ्यात आधी काय करायचं, डीप कसं करायचं बघा. एकदम हलक्या हाताने हा पाव बेसनच्या घोळमध्ये ठेवायचं. त्यानंतर बघा अशा पद्धतीने हलक्या हाताने ना उचलून घ्यायचं बघा आणि त्यानंतर उलट्या बाजूने ज्या साइडने आपण पकडून ठेवलंय त्या बाजूने उलट्या साइडने आपल्याला हा तेलामध्ये टाकायचे. तेल एकदम जास्त कडकडीत गरम करायचं नाही, पण छान असं गरम तेल करून घ्यायचं आहे. त्यानंतर वरच्या बाजूने थोडंसं तेल टाकायचं आणि हलक्या हाताने पलटून घ्यायचं. पलटवत असताना 2 चम्मचचा वापर करा. कारण हा जो पाव आहे ना, उलटा वडापाव खूप मोठा असतो साईजने आणि तेल बाहेर उडण्याचे चान्सेस असतात. तर बघा इथे मी मीडियम गॅसवर छान असा गोल्डन कलर येईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेला आहे. याच पद्धतीने आता दुसरा एक तळून दाखवते. त्या सगळ्यात आधी ना व्यवस्थित डीप करायचं आहे बेसनमध्ये बघा. दोन्ही बाजूनी व्यवस्थित बेसन लागलं पाहिजे अशा पद्धतीने डीप करायचं. त्यानंतर एक्स्ट्राचं जो बेसन आहे ते पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे. खूप जास्त बेसन ठेवायचं नाही. त्यानंतर बघा इथे मी उलट्या बाजूने असं टाकून घेतलेलं. ज्या बाजूने हातातून पकडलं त्याच्या उलट्या बाजूने हलक्या हाताने टाकायचं. जास्त जोराने फेकायचं नाही. हळू सोडायचं आपल्याला साइडने आणि त्यानंतर बघा इथे मी वरच्या बाजूने थोडंसं तेल टाकलं. त्यानंतर वडा 2 चमच पकडून छान पलटून घेतलेलं आहे आणि आलटून-पलटून दोन्ही साइडने छान क्रिस्पी होईपर्यंत, छान असा गोल्डन कलर येईपर्यंत मीडियम गॅसवर हा वडा मी तळून घेतलेला आहे. एक वडा तळायला मला 4 ते 5 मिनिटं लागले. 4-5 मिनिटामध्ये वडा छान तळला जातो, क्रिस्पी होतो. तर अशाच पद्धतीने इथे मी दोन्ही वडा तळून घेतलेल्या आहेत, उलटा वडापाव. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आवडली की नाही? कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही आधी कधी उलटा वडापाव बनवून खाल्लाय का? ते सुद्धा सांगायला विसरू नका. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओ